भाविक हो नमस्कार. अधिक मासाच्या या पवित्र महिन्यात आपण दररोज एक कथा आणि अधिक मासाचं महात्म्य जाणून घेत आहोत. आज आपण अशा एका पावनभूमीचा इतिहास पाहणार आहोत, जिथे साक्षात गौतम ऋषींनी हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील श्री क्षेत्र सावरगाव ही भूमी आहे ऋषीमुनींच्या तपोबोलाने आणि वेदांच्या रुचाने पावन झालेली एक जागृत तपोभूमी. या क्षेत्राचं सर्वात मोठं आणि अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे इथलं मुख्य मंदिर. हे मंदिर संपूर्ण भारतात किंवा जगात एकमेव असं मंदिर आहे जिथे चारही वेदांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांच्या चार मूर्ती चारही दिशांना पाहणाऱ्या अशा या अत्यंत दुर्मिळ स्वरूपात इथे पाहायला मिळतात. याच सिद्धभूमीवर ब्रह्मर्षी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे महाराजांनी वेदविद्येच्या रक्षणासाठी, त्याच्या पुनरुज्जीवनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांनी लावलेलं वेदविद्येचं हे छोटं रोपटं आज चतुर्वेदेश्वर धाम आश्रमाच्या स्वरूपात एका भव्य वटवृक्षासारखं आपल्याला दिसतं. अनेक दशकांपासून ब्राह्मण कुटुंबातील मुलं इथे वेदाध्ययन करतात. त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि निवासाची इथे व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या मुखातून निघणारे घनपाठ, वेदांच्या ऋचा, जटापाठ यातून या संपूर्ण परिसराला एक दिव्य अनुभूती येते. इथे सकारात्मकता जाणवते आणि आल्यावर इथे विशेष काहीतरी आहे हे नक्की जाणवतं. अनंतपटीने पुण्य देणाऱ्या या अधिक मासाच्या म्हणजे पुरुषोत्तम मासाच्या अत्यंत पावन मुहूर्तावर या पवित्र आणि ऐतिहासिक भूमीत आम्हाला गणेश याग करण्याचं भाग्य लाभलं. शास्त्रोक्त पद्धतीने देवमंडलाची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर यज्ञाचा प्रारंभ झाला. गौतम ऋषींच्या तपाने सिद्ध झालेल्या या भूमीत गणेश याग करताना ही प्रत्यक्ष प्रभू गणेशाचीच असीम कृपा आहे असं वारंवार मला जाणवत होतं. विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा समर्पित करताना, आहुती देताना मनात कृतज्ञतेचा भाव दाटून येत होता. अधिक मासाचे स्वामी असणाऱ्या पुरुषोत्तमाच्या प्रसन्नतेसाठी आमच्या मावशी आणि समीर दादा वहिनी यांच्याकडून विष्णू याग या ठिकाणी संपन्न झाला. अत्यंत विधिवत हा याग पूर्ण झाला. बुद्धी, ज्ञान आणि ऐश्वर्य देणाऱ्या या दोन्ही महाशक्तींच्या उपासना एकत्र या यज्ञशाळेत करता आल्या हे फार मोठं भाग्य आहे. वेदघोषाच्या मंत्रोच्चारात आणि स्वाहाकारात या यज्ञाची मुख्य पूर्णाहुती संपन्न झाली. आपल्या हिंदू धर्मात गोदानाला विशेष महत्व आहे. आपण अधिक मासाची कथा ऐकताना या गोदानाचं किती महत्व आहे हे आपण वेळोवेळी समजावून घेतलंय. कुटुंबाचं कल्याण, पितृऋणातून मुक्तता अशा अनेक गोष्टींसाठी गोदान केलं जातं आणि वासरासहित केलेल्या गोदानाचं फार विशेष महत्व आहे. आमच्या मावशीकडून या आश्रमासाठी गोदान करण्यात आलं. या गोशाळेला ती गाय समर्पित करण्यात आली. हे ठिकाण प्रत्येकाने पाहावं असं आहे. भगवान चतुर्वेदेश्वरांच्या चरणी प्रार्थना आहे की या पवित्र यज्ञाची ऊर्जा आणि वेदघोषाचं चैतन्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि मांगल्याचा प्रकाश घेऊन येवो. अजूनही इंटरेस्टिंग आध्यात्मिक माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.